प्रताप शिंदे, खूप दिवसानंतर तुमच्या भेटीला. तर विषय होता शाळा. म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी होतो 1995चा. सगळेच काहीतरी असतात वर्षाला, आम्ही 1995. माझा जन्म झाल्यानंतर 2-3 वर्ष अशीच गेली, खेळण्यात बागडण्यात असं तसं. मग करिअर निवडायची वेळ आली. करिअर म्हणजे तो मोठा शब्द आहे करिअर, तो निवडायची वेळ आली. मग आम्हाला जायचं होतं इंजिनिअरिंगला. म्हणजे विषय कसं असतो, इंजिनिअरिंग केले की नंतर काय घरातच बसायचं असते ना, असा विषय. कारण आमच्या घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मी गेलो बालवाडीला. त्यावेळी आमचा तो 1 वर्षाचा कोर्स होता बालवाडी. सध्या जरा ॲडव्हान्स झाली, त्यामुळे सिनियर के जी, ज्युनियर के जी, नर्सरी असं काहीतरी विषय असतात ते. तर बालवाडीला गेल्यामुळं नंतर काय पुढं मला भविष्यच नाही. नंतर शाळा करायची चालूच झाली. मग 1ली, 2री, 3री, 4थी असे विषय चालू असतात. 6वीला गेल्यानंतर मी एका सरांचा एक लाडका विद्यार्थी होतो. म्हणजे लईच प्रेम होतं सरांचं आमच्यावर. म्हणजे त्या सरांचं वैशिष्ट्य असं होतं की सगळ्या पोरांना जागेवर प्रश्न विचारणार आणि मला तेवढं पुढे घेऊन. म्हणजे हे कुठला न्याय होता, तरी पण लाडका होता असा विषय. तर एकदा सरांनी माझ्या बरोबर एक गावातलं आमच्या पोरगं होतं, असंच उडाणटप्पूपणा असलेलं. तर त्याला उभा केलं, विचारलं सरांनी की गुरुत्वाकर्षण शोध कोणी लावला. आता हे आलतं भाताची मळणी वगैरे करून दिवस चालू होते आणि भाताची मळणी करून आलते. तर ह्यालाही माहिती नाही ते गुरुत्वाकर्षण आणि काय असते काय असते. किंवा मनाला कोणीतरी सांगितलं, त्याला न्यूटनला लावला, त्यानं बुजबुज झाली, सांगितलं न्यूटनला लावला. मग कसा लागला. आता म्हणजे न्यूटननं सांगितलं तेवढं बरं होतं. आता हे कसा लागला तर आम्ही कुठं शोधा गेलो तेव्हा. ते म्हणाला काहीतरी चूक लाव्या. म्हणाले सर मला माहिती आहे, म्हणाले सांगतो. म्हणाले सांग. म्हणाले न्यूटन आणि त्याची आई एकदा गेली शेताला. म्हणजे भात कापायचा दिवस चालू होता आणि गेली शेताला. आणि शेताला गेल्यावर दुपारचं ऊन लागत, दिवसाचं होतं. मग भात कापता कापता ह्याला लागलं ऊन न्यूटनला. मग न्यूटन आपले गेले झाडाला. आणि ते झाडाखाली बसायला सोडून कुठल्या बसायचं, आंब्याची झाडं होती, हे बसले वडा झाडाखाली. आता ह्याला ह्यांच्याकडे बाहेर त्याचं माहीत नव्हतं, आमच्याकडे वडा झाडावर भुता असतात हे ह्याला माहीत नव्हते. हे गेले बसले वडा झाडाखाली. वडा झाडाखाली बसले, बराच वेळ बसले आणि वरनं एक पडलं सफरचंद. आता ह्याला माहिती आहे वडा झाडावर सफरचंद कसं पडणार, तर ते भूत खाईत असणार. हो सफरचंद किती महागल्यात माहिती आहे ना तुम्हाला. भूत बीत खायत असते, त्यातले एक पडले आणि दिवसाचं भूत खाली आल्यावर दिसणार. मग काहीतरी मॅटर होईल म्हणून ते बी आपले विचार खाली आहे ने. मग हे सफरचंद पडल्याला घेऊन घरला आले, आईबरोबर घरला आले आणि लावत बसले सफरचंद वडा झाडावर कसं पडले. आता मग ते भूतान टाकलेलं माहीत नव्हतं. त्यामुळे तेव्हा म्हणाले सराला म्हणाले ते सर ते न्यूटननं वरनं सफरचंद खाली कसं पडलं त्याच्यावर त्यानं गुरुत्वाकर्षण शोध लावला. म्हणजे विषय तो होता भूताचा आणि झाला ते न्यूटनचा नियम झाला, असं गुरुत्वाकर्षण नियम. तसंच आमच्या सरांचा किस्सा मला उठवले. मला सांग कसा लागला. म्हटलं बरोबर आहे, म्हटलं त्याला माहिती आहे सगळं. म्हटलं त्याची आई देवाधर्माचं भक्ती आहे जरा, ते असं म्हटलं न्यूटननं तसा शोध लावला असेल. मला ते नाही, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. म्हटलं सांगा. म्हटलं काय आहे दुसरा. हो मला पुढे ये. आता काय पुढे यायची काय गरज होती, जाग्यावर तर विचारायचं. प्रेम हो बाकी काय विषय. गेलो पुढं. आधीच मला 4 चौकात उभा राहायचं म्हणजे माझे लटपटते पाय बी अंग बी, अंगाकडनं घाम चालू झाला. आणि मला म्हणाले सांग तुझ्या आवडीचं एखादं गाणं म्हण. गाणं मला तेव्हा आमच्या रेडिओ सकाळ सकाळी FM लागायचं आणि तेव्हा कुठलं गाणं म्हणणार, तेव्हा काय असते ते विषय. मला गाणं म्हण. आता म्हटलं आता गाणं तरी काय मला येत नाही. म्हटलं थोडा वेळ उभारलो. मला म्हटलं ठीक आहे चालते. मला म्हटलं झालं, म्हटलं जागा जाऊन बसूया. तर नाही मला म्हणायचं गाणं. 5 मिनिटाचा ब्रेक घे. आता 5 मिनिटाचा ब्रेक म्हटल्यावर गेलो. काय गाणं म्हणायचं, काय गाणं म्हणायचं. गाणं तरी त्यावेळी होते आमच्याकडे तेव्हा ट्रॅक्टरची गाणी होती ती हिमेश रेशमीची, कुणाला पाठवते ती गाणी तसली. मग म्हटलं काहीतरी गाणं म्हणायचं. मग म्हटलं कुणाला पाठवते ती गाणी ती. मग एक गाणं आठवलं, हाताची घडी घातली, उभारलो असं